मिळतात। तिकडे पुण्यातली काय परिस्थिती आहे? पुण्यातील महात्मा फुले मंडईत कांद्याचे भाव 100 ते 125 रुपये किलोनं सध्या तिथला कांद्याचा दर आहे। मात्र कांद्याला इतका उठाव नाहीये। नवरात्रात उपवास सुरू असतात, आता दसरा झाला की लोक मांसाहार करायला सुरुवात करतील, तसंच हॉटेलमधून मागणी वाढेल। तोवर पाऊस ओसरला की नवा कांदा येईल आणि कांद्याचे भाव 80 ते 90 रुपये होतील, तेव्हा नागरिक कांदा खरेदी करतील असं मत विक्रेते व्यक्त करतायत। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी। कांदा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे आणि पुण्याच्या महात्मा फुले मंडईमध्ये काय स्थिती आहे नेमकी, आपण एक ग्राउंड रिपोर्ट बघूयात। इथं बघा, कांदे जे आहेत ते भरपूर इथं उपलब्ध झालेले दिसत आहेत, मात्र गिराईक फार दिसत नाही आहे। ह्याचं काय कारण आहे आपण आधी विक्रेत्यांना विचारूयात। मला सांगा, कांदा भरपूर दिसतोय आवक, परंतु गिराईक फार दिसत नाही। अजिबात एवढं नाही, कशामुळे असेल असं? भाव वाढल्यामुळे। किती भाव आहेत? 120 रुपये किलो। 120 रुपये किलो आहे। कधीपासून आहेत? दोन तीन दिवस झाले। 2-3 कारण काय आहेत ह्याची? पाऊस, पावसामुळे पिकं गेली। ओके, पण उठाव नाही, मात्र उठाव नाही एवढा. उठाव नाही। हं. मला सांगा, 100च्या पार कांदा गेलाय, 100च्या पार कांदा गेलाय, मात्र गिराईक नाहीये, कारण काय असावं? एवढं तेजीमध्ये नाही जगत गिराईक, साधारण 50-80 पर्यंत गिराईक चालतं, थोडं नंतर गिराईक कमी होत जातं। आता हे 2 किलो नाही येणार, पण अर्धा किलो 1 किलो नेते। सामान्य गिरायकांचं बरं, हॉटेलचं काय आहे नेमकं? हॉटेलला काय, हॉटेलला तिथनं गिराईक नाही, तर इथं पण ऑर्डर घेत नाही आम्हाला जास्त। हॉटेल सुद्धा पुरेशी सुरू झालेली नाहीत आणि गिराईक नाहीये। नाही, त्यांना पण ऑर्डर, त्यांच्या ऑर्डर आले तर आमचं येतं जाणं, त्यांना जर ऑर्डर कमी येतात तर आम्हाला पण ऑर्डर कमी येतात ना। परिस्थिती किती काळ राहील असं वाटतं? आता म्हणणं ऐकण्यात येते 2 फेब्रुवारीपर्यंत, फेब्रुवारीपर्यंत चालेल म्हणून असं। अजून नवा कांदा गेलायचे ना, एवढा पाऊस झालाय, पण अजून 4 दिवस म्हणतात पाऊस आहे। बघा, हे फार महत्वाचं आहे, पाऊस आहे, पावसावर नुकसान झालेलं आहे आणि कांद्याची आवक होतीये, नाही असं नाही, परंतु उठाव नाहीये। कांदा उपलब्ध आहे, परंतु भाव इतके चढे आहेत की कुणी घेत नाही। हॉटेल पण सुरू झाले असलं तरी डिमांड नाही आहे। त्यामुळं पुण्याच्या महात्मा फुले मंडईमध्ये आपण बघतोय, आपण आणखीन बोलूयात। बघा, एकही इथं गिराईक दिसत नाहीये, आपण विक्रेत्यांशी बोलूयात। मला सांगा, कांद्याची आवक भरपूर दिसते, पण गिराईकच नाही। कांद्याची आवक कमीच आहे कमी आहे आणि गिराईकही कमी आहे। बरं, पावसामुळे तेवढा परिणाम होतोच। परिणाम होतो। पण हा भाव जो आहे 100 रुपये किंवा 120 रुपये, हा बराच काळ राहणार असंही म्हटलं जाते। नाही, थोडा पाऊस उघडल्यानंतर यात थोडीशी सुधारणा होण्याची शक्यता आहे। शक्यता आहे। हो, कारण काय आलंय, पावसामुळे कांदे काढता येत नाहीये, नवे कांदे बाजारात येत नाहीये आणि जुने कांदे आता जवळजवळ संपत आलेले आहेत। तर आत्ता 100-120 जरी भाव वाटत असले तरी त्या 80-90 वरती स्थिर होतील आणि जी डिमांड आहे ती वाढेल। कदाचित रेस्टॉरंट्स किंवा हॉटेल्स जी सावधगिरीने उघडत आहेत ती अजून पुरेशा क्षमतेने उघडतील, लोक कदाचित बाहेर पडतील, त्यामुळं मागणीही वाढेल आणि त्यानंतर हा दरामध्ये जो फरक आहे तो दिसून येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे। म्हणजे थोडक्यात